सुरुवातीला कुलकर्णी सरांना अटक करण्यात आली, जे लातूरमध्येच वास्तव्य आहे, आणि नंतर मग पुणे, हरियाणा, वेगवेगळ्या जिल्ह्यातील आणि वेगवेगळ्या राज्यातील लोकांना सुद्धा अटक झाली, आणि शेवटी मग RCCचे शिवराज मोटेगावकर सरांना अटक झाली. आणि त्याच्यामुळे एक ओव्हरऑल खूप मोठा इम्पॅक्ट लातूरच्या शिक्षण व्यवस्थेवर आहे. खरं तर आता फक्त मोटेगावकर सर म्हणजे लातूरची शिक्षण व्यवस्था असं नाही आहे. याला 1980च्या दशकापासून स्वर्गीय डॉक्टर जनार्दन वाघमारे सर असतील, स्वर्गीय डॉक्टर गोपाळराव पाटील साहेब असतील, छत्रपती शाहू कॉलेज असेल किंवा दयानंद कॉलेज असेल, अशा वेगवेगळ्या कॉलेजेसनी ह्याला डेव्हलप केलं होतं. आणि मग तिथून सुरुवात झाली आणि आजपर्यंत ती चालू आहे. आपण बघितलं असेल की जवळपास 108 विद्यार्थी 10वीचे 100 पैकी 100 गुण घेऊन यावेळेस लातूरचे आलेले. इतर जिल्ह्यातील फक्त 22-23 विद्यार्थी आहेत. आणि म्हणून हा लातूर पॅटर्न अजूनही त्या पद्धतीने चालू आहे. पण ह्या घटनेमुळे लोक ओव्हरऑल लातूरच्या सिस्टमला दोषी म्हणून पाहतायत. पण मला वाटतंय एखादी अशी घटना घडली म्हणून किंवा एका व्यक्तीनं असं केलं म्हणून पूर्ण लातूर पॅटर्नच तशा पद्धतीचं असं म्हटलं तर चुकीचं ठरेल. आणि त्यांच्या ह्या करण्यानं एवढा मोठा इम्पॅक्ट 22 लाख विद्यार्थ्यांवर झालेला आहे. लातूरच्या शिक्षण व्यवस्थेवर जर होत असेल आणि एवढ्या 3-4 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली असेल आणि 1 करोड डिरेक्ट इनडिरेक्ट जनतेवरती त्याचा देशातला परिणाम जर होत असेल, तर त्यांचं नाव आलेलं आहे, त्यांना अरेस्ट आता CBIने केलेलं आहे. आणि म्हणून त्याचा तपासून जर असं निश्चित झालं की त्यांनी हे कृत्य केलेलं आहे, तर त्यांना कडक अशी कारवाई झाली पाहिजे. आणि मला इथं सांगावं असं वाटतं की जो सर्वसाधारण परीक्षा 2024चा कायदा आहे, जो भारतीय जनता पार्टीच्या केंद्राच्या सरकारनं आणला, तो विद्यार्थ्यांच्या प्रोटेक्शनसाठीच आणला होता. त्याला अनुसरून जर आज कारवाई झाली तर त्यांना 10 वर्षाची शिक्षा आणि 1 कोटीपर्यंतची त्या ठिकाणी भरपाईची तरतूद त्या कायद्यामध्ये आहे. आणि म्हणून भारतीय जनता पक्ष म्हणून किंवा केंद्र सरकार म्हणून ओव्हरऑल विद्यार्थ्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून सातत्याने प्रयत्न करतंय. आता जसं कळतंय की आपल्याला सुरुवातीला 10 लाख रुपयांसाठी पेपर फुटला. ज्याने 10 लाख रुपयाला घेतला त्याने परत पुन्हा 15 लाख रुपयाला विकला. पण राजस्थानमध्ये एका मुलाने 24 लाख रुपयाला पेपर विकत घेतला आणि अगदी 10,000पर्यंत त्याचे रेट्स आले. तर मग हे पेपर विकत घेणं ह्या प्रवृत्तीबद्दल काय विचार आहे? नाही, मला वाटतं की ज्यांनी पेपर विकत घेतले त्यांच्याकडे पैसे होते, मोठ्या मुलांची मुलं होती, ते पेपर विकत घेऊ शकत होते म्हणून त्यांनी पेपर घेतले. पण जे गरीब मुलं, ज्यांच्या आई वडिलांनी एवढे कष्ट करून त्यांना वर्षभर शिकवलं, त्यांच्या तर स्वप्नांचा चुराडा झालेला आहे. म्हणजे आज त्यांना ह्या सगळ्या मुलांच्या श्रीमंतीमुळे भोगावं लागण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून याचा तीव्र निषेध मी करू इच्छितो. कारण आपण विचार सुद्धा करू शकत नाही अशी परिस्थिती आता त्या सामान्य मुलाची झालेली आहे. त्याला आता क्लासेससाठी तिथं जायचं आहे, तिथं खर्च करायचा आहे, हॉस्टेलची सुविधा आहे, राहणं खाणं आहे, त्याची मानसिकता कशी झालेली आहे, एवढी मोठी किंमत तो मोजतोय, आपण विचार सुद्धा करू शकत नाही.